गावाकडच्या 50 बातम्या. सलग तिसऱ्या दिवशीही नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासोबतच अनेक परिसरात पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बीडच्या माजलगाव तालुक्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. सरस्वती नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तर 10 ते 12 गावांना जोडणारा पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय. खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रणिती शिंदेंनी दिल्या आहेत. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 24 तासात 32.5 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडून विसर्ग सुरू आहे. हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. तापी नदीत शेलगाव बॅरेजचे 18 दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 4,14,594 क्युसेकनं विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे देखील सर्व दरवाजे उघडले गेले. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे 38,000 एकरावरची पिकं बाधित झाली. 108 गावांच्या शेतशिवाराला पुराचा तडाखा बसलाय. त्यामुळे अस्मानीसोबतच सुलतानी संकटाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय. राज्यात पुढच्या 24 तासासाठी पुणे घाट भागामध्ये रेड अलर्ट पावसाचा देण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तसंच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जोरदार पुनरागमन केलं. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम कायम असणार आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. धाराशिवसोबतच परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. 15,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून जवळपास 53 जनावरांचा मृत्यू झालाय. तर 108 गावांना पुराचा फटका बसला असून 64 कच्च्या घरांची पडझड झाली. 88 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनसोबतच कापूस पिकाला फटका बसलाय. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्रीपासून होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलेला आहे. धरणात पाणीसाठा 90% पोहोचला असून वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा जमा झालाय. आज श्रावणातला शेवटचा सोमवार असून सर्वच शिवमंदिरांमध्ये त्यामुळे शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध प्राचीन बाबुलनाथ मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. पुण्यामध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या पवित्र पर्वानिमित्तानं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकराची महादेव नगरी शिवभक्तीनं अक्षरशः दुमदुमून गेली आहे. पहाटेपासूनच भीमाशंकराला हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं मंदिराचा गाभारा आणि सभामंडपाची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बीडच्या परळी तालुक्यात सुद्धा सकाळपासून पावसानं जोर धरलाय. मात्र भर पावसात देखील शिवभक्तांचा उत्साह काही कमी झालेला नाही. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2025 ते 30 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक आज होतीये, तर मतमोजणी उद्या होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. नागपूरच्या श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज मुंबईमध्ये दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत संध्याकाळी तलवार लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कबुतरखान्याच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करते. याबाबत आलेल्या 3 अर्जांवरती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. या सूचना पालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या ईमेल आयडीवरती 29 ऑगस्टपर्यंत मुंबईकर नोंदवू शकणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत ई-केवायसीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही राज्यातील 1,44,89,715 लाभार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या रेशनचा लाभ तुर्तास बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गणेशोत्सव मंडळाचा मंडप आणि सजावटीचा खर्च दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे वाढलेला आहे.
परळ, गिरगाव आणि दादरमधील काही मोठी मंडळं मंडप आणि सजावटीसाठी 25 ते 30 लाखांपर्यंत खर्च करतात. त्याकरता मोठ्या नेपथ्यकारांना कंत्राट दिलं जातं. गणेशोत्सवाला अवघे 8 दिवस राहिल्यामुळे सध्या गणेश मूर्तींच्या कार्यशाळेमध्ये मूर्तीची रंगरंगोटी, डोळ्यांची आखणी तसंच हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यंदा मात्र जादा मनुष्यबळाचा वापर करून मूर्ती घडवण्याचं आव्हान मूर्तीकारांना पेलावं लागलंय. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. खड्डेमुक्त मुंबईसाठी महापालिकेनं सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण हाती घेतलंय. 31 मे पर्यंत हाती घेतलेल्या काँक्रिटीकरणापैकी 49% कामं पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामं 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू केली जातील. या कामांची आगाऊ माहिती नागरिकांना लाईव्ह डॅशबोर्डद्वारे दिली जाणार आहे. गोरेगाव ते मुलुंड जोड रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होते. त्यामुळे महापालिकेच्या टी विभागात मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते कांचा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी 18 तासांची पाणीवाढी घोषित करण्यात आली आहे. सेबी गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी अनेक नियमांचा आढावा घेते. यामध्ये मार्जिन ट्रेडिंग फंडिंग तसंच एंजल फंड आणि म्युच्युअल फंड यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. देशाच्या परकीय चलनात पुन्हा एकदा विक्रमी भर पडली असून ती $693.6 अब्ज वरती पोहोचली आहे. ही आकडेवारी भारताच्या आर्थिक स्थिरतेची साक्ष देत असून ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळ आहे. दहीहंडी उत्सवात उंच थरावरनं पडून जखमी झालेल्या गोविंदांची संख्या 294 वरती पोहोचली आहे. त्यातील 11 जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव जल्लोषात पार पडला. या जल्लोषात मुंबई पोलिसांनी बेशिस्त गोविंदांवरती साप लावल्याचं समोर आलंय. शनिवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी 10,000हून अधिक ई-चलन जारी केलेत. या चलनातून तब्बल 1,13 लाखांचा दंड वसूल केलाय. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अनेक आरोग्य निरीक्षकांचा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच भागात कार्यकाल असल्याचं उघडकीस आलं होतं. जुलैमध्ये समुपदेशानं बदल्या झाल्यानंतर एका माजी पदाधिकाऱ्यानं राजकीय दबाव आणल्यामुळे बदल्या रखडल्या होत्या. अखेर अतिरिक्त आयुक्त MJ प्रदीपचंद्रन यांनी बदल्यांचे आदेश जारी केलेत. पुणे विमानतळावरती भारतीय हवाई दलाकडून 15 अतिरिक्त फ्लाईट स्लॉट्स मिळाल्यामुळे आता एकूण स्लॉट्सची संख्या 235 वरती पोहोचली आहे. या निर्णयामुळे पुणेकर प्रवाशांना प्रवासासाठी विमानतळ आणि प्रशासनाला विमान उड्डाणांचं नियोजन करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांना जोडणारा भिडे पूल दुचाकी वाहनांसाठी महत्त्वाचा आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार महामेट्रो येत्या 20 ऑगस्टपासून भिडे पूल पुढच्या 20 दिवसांसाठी खुला करणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गापासून लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र चालवण्याच्या दृष्टीनं MRVCनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यात नवीन मार्गिका उभारण्याचा आराखडा असून MUTP 3B अंतर्गत 15,000 कोटींचा निधी मागवण्यात आलाय. त्यामुळे पनवेल आणि नवी मुंबईसोबतच वसई, विरार, कल्याणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. कोकणातील अंतर्गत मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. खेड तालुक्यातील मुख्य मार्गावरती खड्ड्यांमुळे वाहनचालकांसोबतच सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर देखील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थेच असल्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंच्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठवण्याची अक्षता लावण्यात आली आहे. नागपूरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलंय. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. धाराशिवमध्ये एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसली. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. एसटी मुख्य चौकात असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये घुसल्यामुळे 3 दुचाकींचं नुकसान झालं. वेळीच बस थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आवक वाढल्यामुळे भेंडी, दोडका, कारली, काकडी या फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहिलेत. रविवारी राज्य तसेच परराज्यातून फळभाज्यांची आवक वाढली. भंडाऱ्यात साकोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. यावेळी आठवडी बाजारातल्या दुकानातील भाजीपाला अक्षरशः पावसात वाहून गेला. सखल भाग असल्यामुळे मुसळधार पावसाचं पाणी तिथून वाहू लागलं आणि त्यातच हा भाजीपाला वाहत असल्यामुळे भाजी विक्रेत्यांना वाहून जाणारा भाजीपाला वाचवताना चांगलीच कसरत करावी लागली. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या.
सिल्लोड शहर परिसरात 3 वाहनांचा अपघात झाला. सुमारास 3 चारचाकी वाहनं एकमेकांवरती धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले. अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन परिसरामध्ये नागपूरकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रेनचे डबे रुळावरनं घसरले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. सिल्लोड तालुक्यात दारू प्यायल्यानं एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती बिघडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळगाव पेठ इथली ही घटना आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. पदस्पर्श दर्शनासाठी 5 तास तर मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागलाय. दहा सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. नागपूरच्या श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनहून आज मुंबईत येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत संध्याकाळी तलवार लोकार्पणाचा सोहळा पार पडणार. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत बीएमसीचा विचार. महानगरपालिकेनं नागरिकांकडून मागवल्या हरकती. धाराशिवमध्ये एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसली. नागरिकांची उडाली धावपळ. 3 दुचाकींचं नुकसान. राज्यात 1.5 कोटी लाभार्थ्यांचं रेशनचं धान्य बंद. ई-केवायसी अभावी पुरवठा विभागाकडून कारवाई. चीननं कमी केला भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा. भारतीय शेतकऱ्यांपुढे आता खतांच्या तुटवड्याचं संकट. धाराशिवसह परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. 15,000 हेक्टरवरची पिकं पाण्याखाली तर जवळपास 53 जनावरांचा मृत्यू.